सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। लग्न सराई आहे आणि लग्न सराईसाठी बऱ्याचशा साड्या म्हणजे नवीन पॅटर्नमध्ये निघालेत आणि त्याच्यावरती ब्लाऊज पण डिझायनर ब्लाऊज असतात। खूप सुंदर असं ह्याचं वेगवेगळे आता डिझाईन निघायला लागले, तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये ब्लाऊज दाखवते 2 किंवा 3 असं। 2 तर दाखवणारच आहे कारण 2 रेडी आहेत, अजून एक शिवायचं आहे त्याच्यामुळे। तर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर मेघनाचा जो वरमाईचा ब्लाऊज शिवला होता ते ह्याच्यातलेच आहेत। हे तिला रिसेप्शनसाठी हवं आहे आणि सकाळी आपण जेव्हा वराड घेऊन जातो त्याच्यासाठी हे साडी असं सेम आहे बोलले, मी बघितलेलं नाही, तिचे फोटो तुम्हाला थंबनेलला दिसतील। तर हे असं आहे आणि पूर्ण समोर असा हा गळ्याला वर्क आहे, हे प्रिन्स कटच आहे, इथं ही बॉर्डर आहे, हे असं पूर्ण भरलेलं आहे आणि पाठीमागून सुद्धा पूर्ण हा असा भरलेला आहे आणि याला मी दोरी केलं आहे आणि त्याला असे लटकन केले कारण हे काडचे जे निघाले ते आणि हे असं गळ्यात लिहितात ना फ्रंट आणि बॅक असं, कारण तंतोतंत कपडा निघाला होता। आणि इथंही वर्क खूप सुंदर आहे, ह्याच्यावरती सगळे छोटे जे मोठे हे आहे स्टोन आहेत ना त्याचं काम आहे, पण इकडं त्याचं नाही आहे। हे मला वाटतं जरी काम आहे म्हणजे हे निघणार नाही असं हे नाही आहे, छापील नाही आहे, म्हणजे असं वरून घासलं की निघेल असं नाही आहे, पण खूप सुंदर डिझाईन आहे। थोडेसे गळे छोटे येतात त्याचे, हे एक प्रॉब्लेम आहे कारण बरेच जण बारीक असतील तर मीडियम साईजचं ते हे करतात। तर सुंदर दिसतो हा ब्लाऊज, मी असंच तुम्हाला डमीला तर घालून दाखवते, तुम्हाला मी असं दाखवते, हे पहा असा ब्लाऊज बसला की खूप छान वाटत आहे कस्टमरना। ह्याच्याने तुम्ही बोलतील तुम्ही ब्लाऊज कसं काय घालू शकता, तर घालावंच लागतं आणि ते पाहावं लागतं फिनिशिंगसाठी। दर एक कपडा हा वेगळा असतो, दर एक तुम्हाला बरंचदा माहिती असेल एक सोबतच तुम्ही ब्लाऊज शिवून देता, कुठल्या ब्लाऊजचं फिटिंग खूप छान बसतं आहे, कुठल्याला थोडंसं लूज होतं टाईट होतं, हे कपड्यावर खूप डिपेंड असतं। तर असं केलेलं आहे आणि ह्याला ही बॉर्डर बघा ह्याची खूप सुंदर आहे आणि कुठेही मी ह्याला असं मागे पुढे केलेलं नाही आहे, तंतोतंत घेतलं कारण ह्याला खूप मेहनतीचं काम आहे। नॉर्मली ब्लाऊज शिवताना तेवढा त्रास होत नाही, पण ह्या ब्लाऊजला आरीवर तेवढं नाही आहे, पण ह्याला सुद्धा नॉर्मल ब्लाऊजला तास जात असेल तर ह्या ब्लाऊजला तुम्हाला 1.5 तास जातो, कटिंगला पण तुम्हाला वेळ लागतं कारण हे सगळं व्यवस्थित बसवायचं असतं। कारण इथं हे तुम्ही प्रिन्स कट काढताय तर ते काट व्यवस्थित बसले पाहिजे, थोडंसं ठीक आहे खालीवर पण ते सगळं लक्ष द्यावं लागतं। हा एक आहे, त्याच्यानंतर अजून एक आहे, साडी ही पण सेम आहे बोलते आणि सगळे स्टोन वर्कच आहेत, काय माहिती सगळ्यावरती हे बघा आणि ह्याच्यावरती हरिण 12 शेंगा हेच आहे आणि झाडं आहेत आणि ह्याला फ्रंटला काय नाही पण बॅकला सुंदर अशी ह्याची आणि ही मशीन वर्क आहे, म्हणजे पूर्ण साडीच अशी आहे। तिने सांगितलंय तिची फोटो बघूया, लग्नाला का मला जमणार नाही पण मी हळदीला तिला सांगितलंय कारण खूप आग्रहाचं निमंत्रण आहे तिचं मला पण बघूया। तर हे तुम्ही पाहू शकता, तर हे असं सगळं काम आहे आणि हे पूर्ण सिल्वर आहे हां आणि मागे असं हे आहेत म्हणजे इथं बुट्टी आहेत छोट्या आणि हे मोठे बुट्टी आहेत आणि ह्याच्यावरती स्टोन आहे आणि छोट्यावरती नाही आहे एम्ब्रॉयडरी। अगर स्टोन निघून गेलं तरी एम्ब्रॉयडरी छान राहते आणि ही काट, कारण उंचीसाठी काय करावं लागतं, हे खाली वाढवून घेतलं, वरसुद्धा गळा कमी पडतो म्हणून एवढं लक्षात येत नाही, हा इथे 2 इंच वाढवला म्हणजे तुमचा गळा 2 इंच वाढला, ब्लाऊज पण 2 इंच वाढल्यासारखं। कारण हा एकदम तंतोतंत केलं तर हे तुम्ही पाहू शकता, हे एवढंसं खाली कमी केलं तर उंची कमी बसते आणि आपण जरा तब्येतीने असू तर ब्लाऊज थोडं उंचीला जास्त असलं तर फिटिंग छान बसतो, नाही तर हा असा उचकला जातो, हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो। तेव्हा थोडं उंची घ्यायचं, पण बरेच जण बोलतात की इथं फोल्ड पडतं, तर हा जरा पोटाचा घेर असेल की इथं फोल्ड पडतं कारण इथं कमी। आता मी सुद्धा तुम्हाला दाखवते, हा भाग माझा इथं कमी आहे कमरेचा, पण इथं पोटाचं जास्त आहे, तर ते इथं असेल तर असं फोल्ड होतं। तर चालेल, चला पटकन आपण डमीला घालून कसा दिसतोय पाहूया। असा दिसतोय पण तुम्हाला इथे थोडंसं असं हे वाटेल कारण हे साटिन आहे त्यामुळे इथे थोडंसं असं हे वाटतं फिनिशिंगला, पण फिटिंगला खूप अप्रतिम हा ब्लाऊज बसतो। पण शिवायला डोकेदुखी ह्याला पण म्हणजे ते आरीवर्कचं परवडलं, हा नाही परवडत कारण हातातून इतका स्लिप होतो। आपण 8 इंचाचं कट केलं तर ते 10 इंच होतं असं क्रॉसून, हे एक प्रॉब्लेम होतं ह्याच्यामध्ये पण खूप लक्ष देऊन शिवते मी त्यामुळे व्यवस्थित बसतात फिटिंगला। तर ही अशी डिझाईन आहे, डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन दिसते ह्याची स्लीवची आणि साटिनमध्येच आहे, हा कुठला साटिन आहे मला हा प्रकार नाही माहिती, पण सगळे फ्रंट हुकचेच केले कारण बॅक हुकचं कुठलंच नको होतं तिला कारण डिझाईनच तशी होती। तर हे समोरचा भाग असा आहे, आपण बॅक पाहूया किती सुंदर दिसतो। जे जितकं छान दिसतं ना ते तितकं मेहनती असतं। आता ही जी मागची लाईन आहे ही जी आहे ना ते आपणाला जसं हवे तसं बसत नाही कारण हे त्यांच्या एक अंदाजनुसार असतो, इकडचं असं झालं आहे आणि ह्या बाजूचं हे असं आलं आहे कारण हे असं बरोबर कट घेतलं की ते आतला हा जो गळा ऑलरेडी कमी असतो तर खेचला जातो, त्या हिशोबाने आपण ठेवतो। हां जरा समजा
हे 32 हे आहे 36-38 तुम्ही पकडू शकता. 36-38चं बघा. अगर 30-32 असेल तर तो हा इथून व्यवस्थित बसतो, नाहीतर नाही बसत. हेही मी तुम्हाला सांगते. सुंदर असा हा ब्लाऊज झाला आहे. दिसायला खूप छान दिसणार आहे. सुळसुळीत साडी असते, ह्याच्यात आपण बऱ्यापैकी बारीक दिसतो. तर चालेल, दुसरं ब्लाऊज पाहूया. हा दुसरा ब्लाऊज आहे. इतका सुंदर दिसतोय तो. व्हिडिओमध्ये जसा दिसतोय तसंच आहे. ह्याच्यात थोडंसं कलर फेंट वाढतोय, थोडासा डार्क आहे. म्हणजे गोल्डन कॉपर असू शकतं आहे. ह्याच्यात थोडंसं सिल्वर जास्त दिसतंय, काय माहिती. आणि कलर पण थोडासा वेगळा दिसतोय. 1 मिनिट, मी लांब गेल्यानंतर दिसतोय का तसा? थांबा, जवळ बघते. नाही, वेगळाच दिसतोय. थोडासा असं ग्रीन, थोडंसं ह्याच्यामध्ये जे शेड आहे ना तो थोडासा ग्रीनिश आहे हे सांगते. पण ह्याच्यात पूर्ण चिंतामणी दिसतोय तसं नाही आहे. तर खूप सुंदर हा हे ब्लाऊज दिसतोय. दिसायला इतका जेव्हा सुंदर दिसतो ना तेव्हा शिवताना ते कळतं. हे पण ब्लाऊज तुम्हाला मऊ आहे, सुळसुळीत आहे. त्यात कपडा कमी असतो. शिलाई तर तुम्ही तेवढंच घेऊ शकता, त्याच्यात वाढवू शकत नाही, पण वेळ तुम्हाला जास्त द्यावा लागते. तर लटकन पण खूप सुंदर झाले त्याचे. एकालाच लटकन केलं, हे थोडंसं डीप गळा आहे म्हणून, कारण बाकी कशाला लटकन मी करू शकले नसते. तर हा असा आहे. खूप तिला फिटिंग सगळे व्यवस्थित बसले पाहिजे. तिला स्वतः यायला सांगितलं होतं, पण माझ्याकडून पण लेट झाले तिला द्यायला. ती बोलते काय नाही, तुम्ही चांगलं शिवणार. म्हणजे तक्रारच नाही. तक्रार नसल्यामुळे जास्त टेन्शन येतं. ती स्पष्ट काही 19-20 झालं तरी सांगेल की नाही ह्याची मला खात्री नाही आहे, पण सांगायला पाहिजे. तिला सांगितलं आहे. थोडंसं हाताचं मला लूज वाटायला लागलं, कारण जो मापाचा दिला होता तो शॉर्ट होता आणि खूप जुना होता. उंचीला ब्लाऊज पण कमी होतो तो, त्यामुळे मी हे वाढवलं आहे आणि हाताचं पण उंची जास्त घेतलं आहे. तर हा बॅक आहे. फ्रंट बघू कसा दिसतोय. याच्या इथं तुम्हाला थोडासा हा जो आहे कपडा दिसत असेल, कारण हा सेप ना खूप असं उतरत होता. गळा खूपच खाली होत होता. वरून पण मी कमी केला, हा इथून पण कमी केले, तरी तो जसा पाहिजे तसा गळा होत नव्हता. म्हणून थोडासा आलाय. चालून जाते, कारण पदराखाली आहे, पण फिटिंग व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि ही बॉर्डर व्यवस्थित बसले. ब्लाऊज खूप सुंदर झालेत. शिवायला जसं मी प्लॅन केलं होतं त्याच्यापेक्षा डबल वेळ घेतलं. हेही लक्षात घेते मी कधी कधी की ह्याला वेळ जास्त जातो आहे, पण काहीच सांगूच शकत नाही. असं आहे बघा, किती प्रिंट सुंदर दिसतंय. आणि ही पण ना जरी आहे, हे काय वरून प्रिंट नाही आहे, धागा वर्क नाही आहे, पण ही जरी आहे. हे आता तुम्हाला ह्याचा कपडा असेल तर मी दाखवला असता. तर असे सुंदर दोन्ही ब्लाऊज झालेत. आज ते घ्यायला येणार आहेत, मग मी त्यांच्या हातात देते. अजून एक ब्लाऊज मी गिफ्ट म्हणून तिला शिवणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये झालं तर दाखवते, नाहीतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा सेपरेट व्हिडिओ करणार आहे. कारण मी तिला ज्या दिवशी आली होती त्या दिवशी ऑलरेडी मी गिफ्ट दिलेलं आहे तिला, लग्नाचं, मुलाचं, ह्याच्यासाठी. पण ते मुलासाठी झालं, तिच्यासाठी काहीतरी खास हवं आहे ना. इतकी अगर माझी खास मैत्रीण आहे, सगळ्या गोष्टीसाठी अगर ती मदत करते, तिच्यामुळं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात. बऱ्याच गोष्टीमध्ये तिच्यामुळं मी बऱ्याच गोष्टी अचीव केलेत. तर त्याच्यामुळं मला वाटतं तिच्यासाठी खास काय वेगळं गिफ्ट द्यावं, तर ते मी ठरवलं. तर चालेल, हा व्हिडिओ मी इथं संपवते. अगर ह्याच्यात राहिलं म्हणजे तो व्हिडिओ बसला ह्याच्यामध्ये, तर नक्की मी प्रयत्न करेन ह्यातच ॲड करायचं, नाहीतर तो सेकंड पार्ट येईल. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि असे तुम्ही जेव्हा साड्या निवडता तेव्हा हे वर्कचे असे ब्लाऊज तुम्ही घेत जा. म्हणजे आता फॅशन आहे, तर तुम्हाला रेडी वर्क मिळेल. तुम्हाला वर्कसाठी पैसे जाणार नाहीत, असं मी तुम्हाला सांगते. एखादं वर्क करू शकता, पण सगळंच करायला आपलं तितकं बजेट नसतं, किंवा का आपण इतके पैसे घालायचं असंही वाटतं. मी स्वतः टेलर असले, माझा फायदा असला तरी मीही तुम्हाला समजू शकते की ते 2-2, 2,500 किंवा मशीन वर्क असेल तरी तुम्हाला 1,000च्या खाली बसणारच नाही. अगर त्याच्यातच वर्कचं मिळत असेल तर तीही आयडिया खूप छान आहे. कारण आता सगळे साडी जे मॅन्युफॅक्चरिंग आहेत ते पण खूप छान झाले, ते देतात. त्यामुळे ते एक बरं आहे की आपल्याला रेडी ते सगळे डिझाईन मिळतं. तर खूप छान वाटतं. तुम्हाला कसले ब्लाउजेस हवे असतील, माहिती हवी असेल, तुम्हाला शिवून घ्यायचं असेल, किंवा प्लेन ब्लाऊजवरती आरीवर्क करून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुमचे ब्लाऊज मला पाठवू शकता पीस, मी शिवून तुम्हाला घरपोच पाठवते. तर चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ब्लाउजेस कसे वाटले नक्की सांगा.